बैंड बाजे के साथ प्रॉपर्टी टैक्स वसूलने की मनपा की गांधीगिरी रंग लाई। एक ही दिन में प्राप्त हुआ करीब 1.25 करोड़ रुपयों का राजस्व। मार्च एंड से पहले टैक्स भुगतान करने की मनपा की अपील। पानी पट्टी में कटौती, शास्ती माफी योजना आदि सहित विभिन्न फंडे आजमाने के बाद भी नांदेड़ मनपा का टैक्स वसूली का टारगेट पूरा नहीं हो रहा है। शहर के नागरिकों पर मनपा का करीब 200 करोड़ रुपयों का टैक्स बकाया है। इसके साथ शहर का विकास जुड़ा है। विकास कार्यों का मेंटेनेंस, कर्मियों के वेतन सहित नई शासकीय परियोजनाओं के लिए मनपा का हिस्सा देना होता है। इसके लिए मनपा पर शहर की कुछ सार्वजनिक प्रॉपर्टीज को गिरवी रखने की नौबत आती है। अब तक विभिन्न परियोजनाओं के लिए गए करीब 200 करोड़ रुपयों का बोझ मनपा ढो रही है। ऐसे में सख्ती से टैक्स वसूलने के अलावा मनपा के पास और कोई विकल्प ही नहीं बचा है। इसमें भी गांधीगिरी करते हुए टैक्स वसूलने का प्रयास मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने अख्तियार कर लिया है। बुधवार 28 फरवरी से बकायेदार टैक्स धारकों के घर के सामने बैंड बजाकर उनका ध्यान आकर्षित करने को प्रारंभ किया गया है। इस मुहिम के पहले ही दिन बकायेदारों में खलबली मच गई है। शहर के सभी 6 क्षेत्रीय कार्यालयों के अंतर्गत करीब 6 लाख रुपयों का टैक्स वसूल हुआ है, तो वहीं शासकीय निम शासकीय कार्यालयों से 1 करोड़ 3 लाख रुपयों का टैक्स मिलाकर आज एक ही दिन में मनपा की तिजोरी में करीब 1.25 करोड़ रुपयों का राजस्व प्राप्त हुआ है। इसलिए बैंड बाजे की गांधीगिरी रंग लाई दौरान अपने ही शहर विकास के लिए प्रॉपर्टी और पानी टैक्स का भुगतान कर बदनामी की कार्रवाई से बचने की अपील उपायुक्त डॉक्टर पंजाब खान सोले ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से नागरिकों से की है। महानगरपालिकेचे या वर्षाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत मालमत्ता कराचा जवळपास आम्ही 50 कोटी रुपयांचा कर संकलन केलेला आहे आणि पाणी करामध्ये जवळपास 10 कोटी रुपयापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। परंतु अद्यापही चालू वर्षातील बरेच करदाते आणि मागील थकबाकीदार बरेच शिल्लक आहेत आणि त्यांना वारंवार सूचना देऊन आवाहन करूनही त्यांनी थकबाकीदार नागरिकांना महापालिकेस प्रतिसाद देत नव्हते। त्या अनुषंगाने आम्ही काही कारवाई त्यांच्यावर प्रस्तावित करत आहोत। त्यामध्ये नियोजित प्रमाणे जे आहे ते नळखंडन, मालमत्ता जे आहे त्या जप्ती करणे, त्यासोबतच आता आम्ही नव्याने जे थकबाकीदार आहेत त्यांच्या घरासमोर आम्ही बँड, ढोल ताशे वाजवत आहोत आणि त्याद्वारे कर वसुली सुद्धा करत आहोत। त्यासोबतच आम्ही संबंधितांचे जे थकबाकीदारांची नाव आहेत ते पेपरला आणि चौकामध्ये बॅनरवर लावण्याचा महापालिकेचा मानस आहे, विचार आहे। त्यासोबतच आम्ही रिक्षा गाडी जे आहेत, रिक्षा गाडीवर मध्ये अनाउन्समेंट सुद्धा आम्ही थकबाकीदारांचे त्या गल्लीमध्ये त्या नगरांमध्ये त्यांच्या नावाची आणि त्यांच्या रकमाची घोषणा करण्याची सुद्धा नियोजन महापालिकेने केलेले आहे। यासोबतच जे हे सर्व उपाययोजना करूनही थकबाकीदार जे महापालिकेचा प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्या ज्या काही गाडी आहेत, वाहनं आहेत, ते वाहनं सुद्धा उचलण्याचं नियोजन महापालिका करत आहे। आज रोजी समाज कल्याण कार्यालयाकडून सुद्धा 26 लाख रुपयाचा चेक महापालिकेस प्राप्त झाला आहे आणि इतरही शासकीय कार्यालय आहेत ते सुद्धा महापालिकेच्या आवाज प्रतिसाद देत आहेत। ते सुद्धा सकारात्मकता घेऊन लवकरात लवकर टॅक्स भरत आहेत आणि त्यांच्या फाईल प्रोसेसमध्ये त्या सुद्धा चेक आम्हाला येत्या 8-10 दिवसात मिळत आहे। त्यासोबतच आज रिलायन्स जिओ या मोबाईल कंपनी टॉवरने सुद्धा त्यांच्या शहरातील जे टॉवर्स आहेत त्यांचा सुद्धा जवळपास 70 लाख रुपयाचा जो टॅक्स आहे तो महापालिकेकडे भरणा केलेला आहे। तरी शहरवासियांना एवढंच मी आवाहन करतो की जे थकबाकीदार आहेत त्यांनी वरील प्रकारची कोणतीही कारवाई आपल्यावर होऊ नये आणि नामुष्की होऊ नये, नामुष्की टाळावी आणि महापालिकेस कर भरून सहकार्य करावं। तसेच चालू वर्षातील सुद्धा जे करदाते आहेत, विविध व्यावसायिक आहेत, व्यापारी मंडळी आहेत, शिक्षक, नोकरदार वर्ग आहे, त्या सर्वांना मी महापालिकेच्या वतीनं आवाहन करतो की वर्षाचा शेवटचा महिना सुरुवात झालेला आहे, फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, तरी आपण आपला चालू वर्ष सुद्धा कर भरून महापालिकेत सहकार्य करावे व शहराच्या विकासात हातभार लावावा।